मागच्याच 12व्या ओव्यांपर्यंत आपण 12वी ओवीत होतं. माझ्या अपराधांच्या राशी भेदवनी गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रिदासी सत्य करी. की आता तुझं जी प्रॉमिस आहे, तुझं जे घोषवाक्य आहे ते पूर्ण कर. आता पुढे सुरू करू आजचा दुसरा भाग. कसं, कोणता? तर 13व्या ओवीपासून पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी. उर्दा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील. आराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता, पाषाणासी गुलमलता कशिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. समर्थांचे घरचे श्वान, त्यासी सर्व हि देती मान, तसा तुझा म्हणवितो दीना, हा अपमान कोणाचा. लक्ष्मी तुझे पायातळी, आम्ही भिक्षेसी घालून झोळी, येणे तुझी ब्रीदावळी कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरवेसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला. द्रौपदीसी वस्त्र अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ये पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा, कृपाळुआ परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी, अंगीकार केलिया झणी, मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारला वडवानळ, तेणे अंतरी होतसे विवळ, ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने. 24व्या ओवीपर्यंत आज केला. तर 13व्या ओव्यापासून नुसतं मराठीत भाषांतर. ही मराठीच आहे, पण ही शेकडो वर्ष जुनी मराठी आहे, म्हणून त्याचं आजच्या बोलभाषेत भाषांतर जर करायचं झालं तर, पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. लहानपणापासून, बाळपणापासून केस ओढणं, असं गालावर थापड देणं, ओरडाओरडी करणं, लटकणं, त्रास देणं, निरनिराळ्या प्रकारचे ते पुढे जाऊन अपमान करणं, उलटं सुलटं बोलणं, ऐकणं न ऐकणं, असे हजारो सहस्त्र म्हणजे हजारो अपराध, दोष बाळ करतो, मुलगा करतो. पण माता काय मानी तयांचा खेद, आई त्याचं वाईट नाही वाटून घेत. इतकं करूनही शेवटी क्षमाच करते. तेवी तू कृपाळू गोविंद, तसा तू कृपाळू आहेस ना गोविंदा. इथं एस्टॅब्लिश झालं. आपण बोललं माया बाप मज लागी, तू तर माया आहेस पण बापही आहे. तर तुझ्यामध्ये तर अजून जास्त रिझिलियन्स असायला हवा. तर आता त्यांना म्हणवतं आहे देवाला की तू तर अजून जास्ती फॉरबेरन्स ठेवायला हवा माझ्यासोबत, अजून क्षमाशील असायला हवा. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. तर उडदाची डाळ जी असते, काही सालं काढलेली असते, काही सालं नसते काढलेली असते. त्याचं साल काळं असतं उडदाच्या डाळीचं. ते सालीतून काढलं तर गोरं पांढरं असतं. त्याच्यामुळे ते डाळ तर ती डाळ आहे, असा तू भेदभाव करणार आहे का की ना हा नको मला, हा पाहिजे, हे काळा आहे, हा गोरा आहे. ते तर टर्फला त्या नुसतं, पण आतली डाळ तर तीच आहे ना. मी वरून बाहेरून किती कसंही असलो तरी पण आत तुझाच चांगुलपणा माझ्यात आहे. तर उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. म्हणजे निवडणाऱ्यांनी असं खडे बाजूला करावे, ठीक आहे निवडताना, पण डाळ नुसतं वर काळी आहे म्हणून तिलाही फेकून द्यावं का. डाळ तर डाळच आहे ना. तर तू मला का फेकतो आहेस तुझ्या कृपा कटाक्षातून. तर डाळ आहे, मी खडा नाही, दगड नाही आहे, मी जिवंत माणूस आहे. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील. आणि तसंही एनिवे मी आता असाच आहे, काय करणार याला. जसं जर झाड सडकं असेल, मरत असेल, तर त्याला लागणारे फळं गोड कुठून राहतील, कारण त्यात आता काही रस नाही राहिला आहे ना. माझी स्थितीच अशी झाली आहे.
आराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता. आराटी म्हणजे दगड, मृदुता म्हणजे नरमपणा. आणि तुम्ही दगड, पाषाण हृदय, मी आहेच असा दगड, तर माझ्यात त्या संवेदना नाही तितक्या दिसून पडत, पण मला दगड बनवलं कोणी, त्याच्यामुळे अपेक्षाच नको करू माझ्याकडून संवेदनशील राहण्याची. मी असाच आहे. पाषाणासी गुलमलता कैशिया फरी परी फुटतील. पाषाण अगेन म्हणजे दगड, काळा दगड, त्याच्यातून वेलीन लता कशा निघणार आहेत. काही फर्टाईल सॉईल नाही आहे, सुपीक जमीन नाही आहे. दगड म्हणजे की त्याच्यातून निरनिराळे वेलं निघतील, निरनिराळ्या फुलांचे, फळांचे कसे निघणार आहे माझ्यातून. आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही. पाद म्हणजे चरण, पाय, आणि मस्तक, डोकं, फ्रॉम हेड टू टो. ज पायापासून, तळपायापासून मस्तकापर्यंत मी आयुष्यभर अन्याय करत आलो आहे, चुका करत आलो आहे. ते ठीक आहे, पण मी आता तुझ्या पदरी पडलो आहे. म्हणजे आय मे हॅव बीन हावेवर आय हॅव बीन, जसा होतो तसा होतो, जसा आहे, पण आता मी तुझा झालो. आता मी म्हणतो आहे की मी तुझा आहे, तुझ्या पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपाय करणे तुझं उचित. आता तुला करावं लागेल माझी रक्षा. काय इलाज काय आहे. मी जर उडी मारली आहे, तुझ्या पदरात येऊन पडलो आहे. सडका असो, अन्यायी असो, दगड हृदय असो, खराब असो, काळा असो, जे जसं काही, पण आता मी तुझ्या वर टाकून दिला आहे, तर तुला काय करणार आहे. नाना उपाय, निरनिराळे उपाय करून तुला माझं रक्षण करावंच लागेल. हेच तुला शोभा देईल, करणे तुझं उचित. हेच बरोबर आहे तुझ्यासाठी. मी जे आहे ते आहे, पण तुझ्यासाठी जे बरोबर आहे ते तू करायला हवं. कारण समर्थांचे घरचे श्वान त्यासी सर्व ही देती मान. श्वान म्हणजे कुत्रा, व्हाईट हाऊसमधला कुत्रा, त्याच्यासाठी सिक्युरिटी गार्ड, किंवा कोणी श्रीमंत माणसाच्या कुत्र्यालाही लोक अवभागत करतात. त्याची व्यवस्था कसा आहे, काय आहे, किती गोड आहे, काय विचारपूस करतात. त्या कुत्र्याला काही कळतही नाही, पण जास्त मोठ्या माणसाचा कुत्रा आहे म्हणून त्यालाच किती चाटुकारी करतात. तसं तू समर्थ आहे, मी जरी कुत्रा असलो ते पण मी तुझा कुत्रा आहे. समर्थांच्या घरचे श्वान त्यासी सर्व ही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कोणाचा. मी तुझा कुत्रा असून माझे असे हालून राहिले आहे, हा माझा अपमान आहे की तुझा अपमान आहे. श्रीमंत माणसाच्या कुत्र्याला कोणी वाईट वागवलं तर कुत्रा आहे, पण अपमान आणि राग त्या श्रीमंत माणसाला, जबाबदारी तो घेईल माणसाची. तर माझी जी अवस्था आहे, माझे जे हाल होऊन राहिले, मला जे भोगावं लागून राहिलं आहे, माझं तर ठीक आहे, पण नाही ते तुझ्यावर याचं रिफ्लेक्शन आहे. लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षसी घालून झोळी. मी तुझा आता भक्त आहे, डिवोटियन, तुझ्या चरणांशी लक्ष्मी बसले, माझ्या गळ्यात अडकवून दिली भिक्षेची, भीक मागायला पाठवून राहिला. येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा. हे तुझं कोणत्या मोठ्या महिमा घातल्या जाईल, तुझी उदो होईल की मारे म्हणे लक्ष्मी अपायाशी, आणि याचे भक्त तर भीक मागत फिरतात म्हणून हे काय तू फेमस होशील की काय होशील असं म्हणतं. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. का खूप मोठा माणूस, खूप मोठा झाला का. तो कुबेर तुझा साळा आहे, तुझा भंडारी ट्रेझरर आहे, आणि आम्ही भीक मागत दारोदारी फिरून राहिलो आहे. ह्यात तुझं काय मोठेपण दिसतं मला कळत नाही. म्हणून काय तुझला पै आला, तुझं महात्म्य कसं वाढून राहिलं आहे मला समजून नाही राहिलं. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता कोठून आणली गोविंदा. ते साडीवर साडी, वस्त्रावर वस्त्र पुरवलं तिला. दुःशासन थकून पडून जायचं तर संपूर्ण दिला साठा त्याचा. म्हणून इथे मला अर्धनंग फिरायला लागून राहिलं रस्त्यावर. तर हे मला काही, हे कसं कृपणता म्हणजे कंजूसी. एवढं तुझ्या जवळ, एवढं माझ्यासाठी, एवढं इतका कंजूस होऊन बसला, आता हातातून सुटत नाही तुझ्या माझ्यासाठी. मावेची करोनी द्रौपदी सती अन्य पुरवले मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बयसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. ते दुर्वासा ऋषी आले आणि त्यांचे शिष्य हजारो. तेव्हा त्यांना रातोरात त्यांचे जेवण होऊन बंद ठेवून दिले होते. द्रौपदीनी कथा माहीतच असेल, भांडे, पण ते आले आणि भूक लागली म्हटलं तर
तिने कृष्णाची आठवण केली तर त्यांनी मायेने त्या सतीची द्रौपदीची लाज राखली आणि सगळ्यांना पुरेल एवढं अन्न अक्षय पात्राची जी ती त्यावेळची गोष्ट आहे ती क्षण मात्र त्यांच्या पंक्तीच्या पंक्ती बसल्या आणि सगळ्या तृप्त झाल्या. इथे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा, कृपाळवा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये. इथे आम्ही मात्र दारोदारी जागोजागी कष्ट करून आलो, मेहनत करायला लागून आली काय तर फक्त पोटाचा खड्डा भरायला इकडे तिकडे असं तसं. असा तू जगाचा ईश जगदीश आहे आणि आम्हाला घुमवून राहिला आहे, कृपाळू आहे, परमपुरुष आहे. तुला कसे माझी कीव नाही येत आहे, माझ्यावर करुणा नाही येत आहे. अंगीकारी या शिरोमणी तुझं प्रार्थित मधुर वचनी. अंगीकारी म्हणजे मला स्वीकार कर, आता मला जे जसं आहे तसं प्लीज एक्सेप्ट कर, घेऊन घे मला. शिरोमणी म्हणजे तू मुख्य आहे, मुकुटमणी आहे, सगळ्यांचा वरचा आहे. मी तुला आता गोड प्रकारे प्रार्थना करतो, पण आता तरी मला एक्सेप्ट कर. मधुर वचनी प्रार्थित. अंगीकार केलिया झणी मज हातीचे न सोडावे. तर मला जर एक्सेप्ट केला तर सोडून कसं देऊ शकतो, प्लीज सोडू नको मला. एकदा एक्सेप्ट केला आहे तर कसा. उदाहरण देतात ते निरनिराळे. आजचं एक पहिलं उदाहरण, बाकीचे उद्या करू. समुद्रे अंगीकारीला वडवानाळ, तेणे अंतरी होत असे विवळ. समुद्रात वडवानळ नावाचं विष आहे, जे शंभ सदाशिवानी हलाहल रूपाने स्वतःच्या नीळकंठ धारण केलं होतं. तर समुद्रामध्ये जी टॉक्सिसिटी आहे, विष म्हणजे टॉक्सिसिटी, जे मिनरल्स आहे, जे ॲसिड कॉन्टेंट आहे ते तो आतल्या आत किती तळपत असेल, समुद्राला किती त्रास होत असेल ॲसिडिटीचा. आपण एवढंसं काही आंबट खाल्लं तर त्रास होतो, त्याच्यात केवढी आहे. ऐसे असून सर्व काळ अंतरी साठविला त्याने. तरी समुद्राने इतके वर्षानुवर्ष विष स्वतःमध्येच ठेवलं आहे, इकडे तिकडे पसरून नाही दिलं, सहन करतो आहे तो स्वतःमध्येच. तसं तू मला जर स्वीकारलं आहे तर इतकं तर नाही डेंजरस आहे, रिस्क आहे मी त्या विषासारखा, तर मला सोडून का देतो आहेस तू, नको सोडायला. हे आजचं उदाहरण होतं. उद्यापासून 25व्या ओळीपासून सुरुवात करू. जय श्रीकृष्ण. जय लक्ष्मी व्यंकटेश.